दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, हा. सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी बँक पाथर्डी शाखेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण आणि संस्थेच्या सभासत्वातून सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सोहळा पाथर्डी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात पार पडला. यावेळी माजी प्राचार्य जी.पी. ढाकणे, अनिता अशोक निराळी, अनिल शिरसाट, संचालक भाऊसाहेब कचरे, सुरेश मिसाळ, दिलावर फकीर, वसंतराव खेडकर, आत्माराम कचरे, प्राचार्य अशोक दौंड यांची उपस्थिती होती. बँकेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचा सन्मान करण्याची चांगली प्रथा बँकेनं जपली आहे, असं काणिपनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा रुद्धेश्वर कारखान्याचे संचालक उद्धव वाघ यांनी सांगितलंय. बँकेचे संचालक सुरेश मिसाळ यांनी कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. सेवानिवृत्त सभासदांचा आणि गुणवंत पालवे यांचा या ठिकाणी आज कार्यक्रम झाला संत ज्ञानेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये. हा कार्यक्रम दरवर्षी केला जातो आणि या कार्यक्रमाला सेवानिवृत्त सभासदांचा गुणगौरव केला जातो आणि गुणवंत पाल्यांचाही गुणगौरव केला जातो. आणि त्याचबरोबर यावर्षी जे नवीन प्राध्यापक झाले त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम ठेवला. आजच्या या कार्यक्रमासाठी सहकाराचे जाणकार असणारे उदाहरणा वाघ, भाऊसाहेब कचरे सर, सगळे संचालक मंडळ आणि अनेक मान्यवर या ठिकाणी बोलवले होते. कार्यक्रमाला उपस्थिती चांगली होती. आज नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर आज ही सोसायटी शिक्षकांची खऱ्या अर्थाने कामगिरी झालेली आहे. जवळजवळ 31 लाख रुपये कर्ज वाटप असताना राज्यामध्ये 7% व्याजदर देणारी ही राज्यातील एकमेव पतसंस्था आहे. आणि या आर्थिक याच्यामध्ये ठेवीचा ओढाही चांगला आहे आणि व्याजदर कमी असणारी ही राज्यातील एक पतसंस्था असल्यामुळे ही नावलौकिक चांगला मिळवलेला आहे. संपूर्ण राज्यातून अनेक पतसंस्था आपल्या ह्या संस्थेचा कारभार पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहे. कोरोनानंतर अशा प्रकारच्या तालुक्यामध्ये या संस्थेचे आपण कार्यक्रम घेता, सभासदांचे श्रीमंत विद्यार्थ्यांचा सत्कार करता आणि निवृत्त मंडळीला या ठिकाणी आपण कृतज्ञता सोहळा साजरा करतो. आणि नवीन जे प्रमोट होतात मुख्याध्यापक त्यांच्याही कामाला शुभेच्छा. 2-3 प्रकारचा उद्देश या कार्यक्रमामध्ये आहे. मी एक गोष्ट या ठिकाणी जरूर सांगितली पाहिजे की मी ही संस्था स्थापन केली, काणिपनाथ शिक्षण संस्था, आणि त्याच्या माध्यमातून मला तुमच्या सहभागी होता. आणि काणिपनाथ संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश कुठंतरी शाळा काढाव्यात, त्याच्यातून आर्थिक काही नियोजन करावं, अशा प्रकारचा मनामध्ये नव्हतं. मी 1984 साली ही संस्था स्थापन केली. 1976 मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो. मग आता घरी शेती करत असताना आमचं जवखेडे गावामध्ये जे जर खेळले येतात त्यांना माहिती कसं जाण्याने दिले. मी सभापती झाल्यानंतर बहुतेक माझ्याकडं काही शिक्षक बदली करता येईल. 30 गावापासूनच विचारत चालू की जवखेडला कुठे ही काळवळणी गाव. आणि स्वातंत्र्यानंतर आज सांगायचं नरोटे सर आमच्या गावाला एसटीची सुविधा नाही. आणि ज्यावेळेस पुढाऱ्यांनी एसटीची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस प्रत्येकाच्या घरात 3-4 2 चाकी 4 चाकी एखादी, म्हणजे आर्थिक गुणवत्ता किंवा आर्थिक त्या कुटुंबाचं एक चांगल्या प्रकारे उंचावला आर्थिक म्हणून. पाटाचं पाणी आलं त्याच्यामुळं आज एसटी जरी गेली तर एसटीच्या वेळेला कोणाला जायला वेळ नसतो म्हणून एसटी चालत नाही. म्हणजे आज सांगेल आम्हाला आमच्या गावाला एसटीची सुविधा नाही. आणि म्हणून अशा ठिकाणी ज्यावेळेस मी 4 वर्ष 76 ते 80 पर्यंत मी साधारण चांगल्यापैकी शेती केली, डेव्हलपमेंट केली. मला वाटतं आम्हाला 82ला पाणी आलं. त्या काळात माझ्याकडे गावचे लोक येऊन बसायचे. आमच्या 3 तासाची
शाळा, मराठी शाळा, उर्दूची 4थी पर्यंत. अरे म्हणजे तुला नोकरी करत नाही, तुला नोकरी लागते तर तू नोकरीला जायना. तुझं शेती कुठला का शेती, कुठला का शेती. आणि त्यावेळेस आम्हाला काय अर्ज करायची गरज नव्हती. ताबडतोब आता आमच्या बरोबरची मुलं रिटायर झाली, त्यांना 8 लाख 1.25 लाख रुपये पेन्शन. आम्ही कधी कधी 76 बॅच गेट टुगेदर करतो. आता त्याचे गेले काही आहेत परंतु प्रवास करू शकत ते 10-20 वर्षी जमतो. आणि यावेळी भीमाशंकरला गेट टुगेदर. भाऊसाहेब कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरू असून बँकेला ऑडिट वर्ग अ मिळालाय. त्यामुळेच सभासद संख्या 11,000च्या घरात गेली आहे. बँकेनं 987 कोटी 71 लाख कर्ज स्वरूपात वाटप केलंय. तर खेळतं भाग भांडवल 1252 कोटी 35 लाख आणि 718 कोटी 60 लाखांच्या ठेवी आहेत. सभासद कर्जावरील 7% व्याज आकारलं जातं असंही सांगितलं गेलंय. गणेश करवंदे, संजय घोडके, वैभव नितनाथ यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. प्रास्ताविक सुरेश मिसाळ यांनी केलं, तर सूत्रसंचालन सुनील कटारे यांनी करून वसंत खेडकर यांनी सर्वांचे आभार मानले. अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर. महिन्यातील प्रत्येक गुरुवारी, वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण. ठिकाण मॉमेबल IVF सेंटर, 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे महामार्ग, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215 आणि 9699 327 301.